श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शिवपुराणातील काळी मिरीचे महादेवांचे अत्यंत प्रभावी 8 तोडगे. आपल्या कामात अडचणी, दुःख, समस्या येत असतील तर हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत. तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. नंबर 1. भगवान शंकरांना काळी मिरी अर्पण केल्याने शत्रू पराभूत होतात, रोग समाप्त होतात, कलह समाप्त होतात. भगवान शिवाला काळी मिरी वाहिल्याने शिव खूप प्रसन्न होतात. आपण मातीचे शिवलिंग जेव्हा बनवू त्यामध्ये काळी मिरी वाटून त्या शिवलिंगाच्या मातीत मिक्स करून त्याचे शिवलिंग बनवले तर आपोआपच त्याचा खूप मोठा प्रभाव होतो. नंबर 2. भगवान शंकरांच्या शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केल्याने आपल्यावरती जादूटोणा, कोणत्याही प्रकारची बाहेरील बाधा आपल्यावरती राहत नाही. हा काळी मिरीचा खूप मोठा प्रभाव आहे. आपण रोज करू शकत नसाल तर सोमवारी आपण खूप प्रकारच्या गोष्टी घेऊन शिवलिंगावर समर्पित करतो. त्यात आपण 5, 7, 21 काळी मिरी महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून अर्पण केल्याने खूप प्रभावशाली ठरते. घरात कोणत्याही प्रकारची काळी बाधा राहत नाही. काळी मिरीचा इतका मोठा प्रभाव आहे. भगवान शंकराला काळी मिरी खूप प्रिय आहे. नंबर 3. घरात सुखशांतीसाठी, घरातील भांडणे समाप्त करण्यासाठी, कलह दूर करण्यासाठी भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगावर ओम नमः शिवाय मंत्र बोलून 21 काळी मिरी भगवान शंकराला समर्पित करावी. घरात खूप आनंद येईल. नंबर 4. आपल्या घरात शांती अजिबात नसेल, क्लेश खूप असेल, आपल्या घरात छोट्याशा गोष्टीवरून वादविवाद होत असेल तर थोडेसे काळे तीळ आणि त्यात 1 काळी मिरी आणि 7 लवंग केवळ या वस्तू हातात ठेवून आपले नाव व गोत्र बोलून आपल्या दरवाजातून बाहेर जाऊन कोणत्याही भगवान शंकरांच्या मंदिरात समर्पित करावे. शिवलिंगावर समर्पित करून देत नसेल तर मंदिराच्या दरवाजात ठेवाव्यात. घरात कधीही क्लेश होणार नाही. घरात आपापसात प्रेम वाढेल. नंबर 5. काळी मिरीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निघाला असेल तर तेव्हा तुम्ही काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काही शंका असेल तर घराच्या दरवाजात 5-6 काळी मिरी ठेवा आणि निघताना त्याच्यावर पाय टेकून पुढे जा. काम करून घरी आल्यावर ते मिरे पुडीत बांधून आडवाटेच्या झाडापाशी टाकून द्या. असे केल्याने कामातील अडथळे दूर होतात. नंबर 6. ज्या लोकांना शनीपासून त्रास होत असेल त्यासाठी हा उपाय. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी दोष आहे किंवा ज्यांना साडेसातीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळी मिरीचे पॉकेट एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे किंवा शनी मंदिरात ठेवावे. असे केल्याने कुंडलीतील शनी दोष निघून जातो असे म्हणतात. नंबर 7. एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर
अशा वेळी त्या व्यक्तीने अमावस्येच्या रात्री 10-12 काळी मिरी छोट्या पुडीत बांधून दक्षिण दिशेला फेकावे. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्या दिशेने येणारे संकट संपुष्टात येते. यासाठी हा उपाय केला जातो. त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा हे पण सांगितले जाते. नंबर 8, आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पुडीत काळी मिरीचे दाणे बांधून ती पुडी देवासमोर ठेवा आणि पूजा झाली की माता लक्ष्मीला शरण जावे. आपली आर्थिक अडचणी सांगावी. नंतर ती पुढे आपल्या तिजोरीत काही काळ ठेवावे. फरक नक्कीच दिसू लागेल. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. राम कृष्ण हरी. जय श्री राम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.